नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. दैनिक लोकप्रश्न आणि महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आजच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. आज पण आपण विषय घेऊन येतो ज्ञानाराधा. फक्त ज्ञानाराधाच नाही तर बीड मधल्या जेवढ्या काही मल्टी स्टेट असतील किंवा पतसंस्था असतील, या सगळ्यांनी ज्या ज्या लोकांनी बीड जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील असंख्य ग्राहकांचे पैसे घेऊन त्यांना देशोधडीला लावून स्वतःची टिंबडी वाजवून घेतली, स्वतःचं भलं करून घेतलं, या प्रत्येकासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुमच्या हक्कासाठी आम्ही विषय मांडत राहू. तर आजचा विषय ज्ञानराधाचा. 21 तारखेला कुठे याने सांगितलं की माजलगावला एक छोटीशी केस झाली होती आणि त्या केसमुळं माझ्या आलेला सगळा फंड हा मला मिळालाच नाही, काय रिवर्ट झाला वगैरे वगैरे जे काही झालं, आणि त्याच्यामुळे आता तुमची पुढची तारीख, तुमचा फंड नंतर येईल आणि पुढची तारीख सांगणं मला अवघड जाईल. हे सांगताना कुठे हे सांगायचं मात्र बिलकुल विसरलेले आहे की तुम्ही कोर्टात मूव्ह करू नका, अशी कुठली लिगल स्टेप घेऊ नका जेणेकरून मला तुमचे पैसे देण्यासाठी अडथळा येईल. मला तुमचे पैसे द्यायचे आहेत, मला तुमच्याबद्दल आपुलकी. याच्या अगोदरच्या एक व्हिडिओमध्ये कर्मचारी आमचे मूर्ख आहेत, या सगळ्या गोष्टी कुठे साहेब वारंवार लोकांना सांगता तुम्ही. ह्याच्यातून नेमकं आउटपुट काय होणार आहे हे लोकांना सांगत असताना कुठले फॉरेनचे अग्रीमेंट्स, हे सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवताय, त्या गोष्टी लोकांना कशा कळायच्या? कारण ग्राहक सामान्य असतो, असंख्य ग्राहकाला इंग्रजी येत नाही, आणि ते हे जे टॅक्स किंवा इन्कम याचे ते जे लिगल शब्द आहेत ना, हे लिगल शब्द सामान्य माणसाला कळण्याचा विषयच येत नाही. मग तुम्ही याच्याबद्दल काहीतरी कॉन्क्रीट करायला पाहिजे होतं. कॉन्क्रीट करण्याचं सोडून द्या. तुम्ही जर हे केलं असतं ना, तुमच्या ज्ञानराधाचं 1 वर्षाचं बॅलन्स शीट जर लोकांसमोर मांडलं असतं आणि लोकांना सांगितलं असतं की नाही तुम्ही या, तुम्हाला विश्वास पटत नसेल तर तुमच्या एफडीज आमच्याकडे आहेत, याला आम्ही इथे वापरले, त्याचा असा फायदा होतोय, किंवा फक्त आमच्या कुठे ग्रुपसाठीच वापरले, जे काही असेल ते सांगायला पाहिजे होतं. आता हे झालं तुमचं 21 तारखेचं माजलगाव प्रकरण. त्याच्या अगोदर पण झालं ना गेवराईला 3ऱ्या महिन्यामध्ये. मग त्या प्रकरणाने अचानक अडथळा नाही आणला का? त्या प्रकरणाने अडथळा, तुम्ही तर त्या प्रकरणासाठी पण अपील केलं होतं, बरोबर ना? कुठं डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये केलं होतं ना अपील. मग त्या प्रकरणाचं काहीच नाही का? त्या प्रकरणात काहीच नाही झालं का? त्या प्रकरणात फंड थांबले नाहीत का? बरं, आता 24 तारखेला एक 7-8 ऑर्डर आल्या. नेकनूर पोलीस स्टेशनसाठी ऑर्डर आली, पेठबीडसाठी आली, शिवाजीनगरसाठी आली, सिटी पोलीस स्टेशनसाठी आली. बाकी माजलगावची केस आहेच तर आहे, असंख्य केसेस आहेत ना अशा, आणि आणखीन लोक मूव्ह होणारच आहेत. आता तर सोपंच झालं का? आता सोपंच झालं. मी म्हणलोच होतो ना असं करू नका. आता तुम्ही असं केल्यावर माझे पैसे आलेलेच थांबले, म्हणजे तुमची कोणीतरी प्रॉपर्टी विकत घेणार होतं. साधं साधं गणित आहे. मला माझ्या व्यवसायामध्ये नुकसान झालंय म्हणून माझ्या 1 ठिकाणचा प्लॉट मला विकायचा. आमच्या डोक्यात जे गणित आलं ते सांगतो. ते प्लॉट विकत असताना मला माझ्या व्यवसायासाठी पैसा लागतो म्हणून तो प्लॉट विकायचा, आणि तो प्लॉट विकत घेणार असं म्हणणार आहे का? हो काय राव, तुमच्या व्यवसायावर केस झाली, त्याला काय करायचं केस होणं न होणं? जर तो तुमची प्रॉपर्टी स्वतः टेक ओव्हर, हँड ओव्हर, जे काही ते मोठे मोठे शब्द, हे जर तो करणार असेल, टेक ओव्हर, असेट, काय कॉन्फ्लायन्सेस वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, हे जर करणार असेल तर त्याला हे तर माहितीच असेल ना. जर तो इंटरनॅशनल असेल किंवा तुम्ही त्याला मांडला असेल, कारण तुम्ही एका व्हिडिओत म्हणले मला जे पैसे यायचे ना त्याच्यात मला माझ्या ग्राहकांचे द्यायचे, मला हे करायचे, माझे जे काही लोन घेतले ते द्यायचे, आणि त्याच्यानंतर 500 कोटी जरी माझ्या हातात राहिले तरी बस होईल, तुम्ही म्हणलेत ना एका व्हिडिओमध्ये. मग हे जर तुम्ही एका व्हिडिओमध्ये स्वतः म्हणताय, हे सगळं म्हणताय स्वतः, तुमच्या बाजूला लिगलचे लोक आणि ते काय टीम त्याचे पण लोक बसलेले, जर तुम्ही हे म्हणताय तर मग त्या फॉरेनचे काय जे कंपनी असेल काय टेक ओव्हर, हँड ओव्हर, त्यांना हे माहित नाहीये का? आणि त्यांना जर हे माहित असेल, तुम्ही म्हणताय म्हणल्यावर, तर मग छोटीशी केस ज्याच्यामध्ये की तुम्ही पैसे दिले नाही, त्यांची एफडी मॅच्युअर झाली होती, साधं आहे, माझी एफडी मॅच्युअर झाली असताना मला पैसे मिळाले नाहीत, या प्रकारचेच केसेस जर आपण सगळे केसेस अभ्यास केला तर मग हे सगळं जर होत असेल, आणि तुमच्याकडे एवढी स्ट्रॉंग लिगल टीम आहे, तुम्हीच म्हणलात, आम्ही काहीच नाही म्हणतो कुठे साहेब, जे तुम्ही म्हणलात तेच आम्ही फक्त तुम्हाला सांगतो, आठवण करून देतो. फार मोठी लिगल टीम आहे. 21 तारखेचं ते माजलगावचं आमच्या लिगल टीमने रात्रंदिवस एक केला, खूप मेहनत केली आणि एका दिवसात मॅटर सुलटवलं. मग जर मॅटर सुलटवलं तर पुन्हा काय झालं? तुम्हाला ते हायर कोर्टला अपील करायचं, तुम्हाला माहिती, तुम्ही इथे केलं, हायकोर्टात पण केलं असेल, बरोबर आहे ना? आता ते नाही का काल सिटी पोलीस स्टेशनला झालं, हायकोर्टात जावंच लागलं ना, नाही ते इथे सेशनला मांडून पुन्हा हायकोर्टात जावं लागलं बेलसाठी, आम्हाला वेळ द्या म्हणून. तिथं काय प्रेझेंट करणार तुम्ही?
फॉरेनच्या कंपन्याला बोलून ठीक आहे, तुम्ही काय प्रेझेंट करणार, तुमचे प्रेझेंट करण्याचे काय देणे घेणे, तुम्ही लोकांना काय आश्वस्त करणार. परत का नाही आले तुम्ही त्या दिवशीपासून आतापर्यंत लाईव्ह मध्ये, गाडीमध्ये चलता चलता तुमचा लाईव्ह होतो किंवा तुमचा व्हिडिओ होतो, एक ठिकाणी ते स्टेज वगैरे करून तुमचा व्हिडिओ होतो, मग परत का नाही आले. परत त्यांनी सांगायचं होतं ना की ते आमच्या वकिलांनी सलटिलेलं मॅटर झालं बरं का, पैसे आले, कुठे कुठे. बरं ठीक आहे, त्याच्यात अजून जरी एक तुम्ही केलं असतं, हे मी माझ्या मनाने बोलतोय किंवा ग्राहकांच्या भावना लक्षात गेल्यानंतर बोलतोय, अजून एक जरी तुम्ही केलं असतं ना, सांगितलं असतं की ज्यांना खरंच गरज आहे, नितांत गरज आहे, मेडिकल सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम, यांना तरी मी मदत करतो, असं जरी तुम्ही सांगितलं असतं ना, तर उद्रेक थांबवता आला असता किंवा अजून पण येईल. पण मला नाही, मला पक्क माहिती तुम्ही आता ते व्हिडिओ करणारच नाही. कशाला. आता तर सुंदर व्हिडिओ, सुंदर मेसेज तुम्ही पाठवणार तुमच्या ते मॅनेजर, व्यवस्थापक यांच्याकडून की तो साहेब म्हणले की तुम्ही केसच नाही करायला पाहिजे होती आणि आता हे एवढ्या मोठ्या केसेस झाल्या ना, आता साहेबाचं अवघडच, पैसेच मिळणार नाहीत. म्हणजे ती जमीनच, ती प्रॉपर्टीज विकली जाणार नाही तुमची. मग त्या 25 लाखाचं 200 कोटी 20 कोटी म्हणजे हे 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 कधी भेटणार. म्हणजे तुम्हाला दानशूर बँकांनी तुम्हाला कर्ज दिले आणि हे तर लय मोठं ना. ठीक आहे, ते तुमचं वैयक्तिक, त्याचं काही देणं घेणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या ते वैयक्तिक काय ते. ग्राहकांसाठी काय, याच्यासाठीच तुम्ही त्यांना 8 महिने खेळवत राहिले होते का. मी 4 दिवसात देतो, पुन्हा लाईव्ह यायचं, पुन्हा माफी मागतो, माझं चुकलं, राहून गेलं, पुन्हा तुमच्या दर्शनासाठी आलो आहे, वा. आणि पुन्हा मग तुमचं तेच म्हणायचं की मी हे केलं, असं केलं, त्याच्यात हे झालं, कंप्लायन्स झाले, लिगल झालं, हे झालं, काय ते कोणतं MSME झालं, हे सगळं म्हणायचं. पुन्हा परत काय, पुन्हा परत यायचं की नाही मी तुम्हाला तारीख दिली, तुम्ही चेक दिले, तुम्ही टोकन दिले. टोकन काय असते तुम्हालाच माहिती. टोकन दिले, लोक टोकनाला बी खुश आहेत, टोकनच जावं, आम्हाला टोकन मिळालं. काय केलं पुन्हा तुम्ही, काय केलं. आणि तुमच्या मॅनेजरला जर कोणी विचारतंय चेक दिले, ते सांगतोय तुम्हाला त्यावेळेस कळलं नव्हतं का, आणि त्यावेळेस जर एखादा ग्राहक शब्द वापरतोय तर तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही मॅनेजरचं. आणि आता तुम्ही लोकांना काय आश्वस्त करणार आहात, करणारच नाहीत हे पक्क माहिती. काय आश्वस्त करणार आहात. मग आश्वस्त करायचंच नव्हतं तर 8 महिन्याचा कालावधी का घेतला, 8 महिने लोकांना खेळवत का ठेवलं. आता हे तर 4 केसेस झाल्यात, अजून सगळीकडे चालू आहे, सध्या कोर्टाला सुट्ट्या असल्यामुळे तेवढं अर्जंट होत नाही. किंवा काही जण मूव्ह झाले असतील तर त्यांचं सध्या काय ऍडमिट झालेलं नसेल मॅटर, त्या पण पुढे येतील. अंबड सारख्या ठिकाणच्या, जालना जिल्ह्यातल्या. मग काय म्हणायचं, आता नाही बाबा केसेस झाले, मी अगोदरच म्हणलं होतं तुम्हाला, आता काय अवघडच झालं, अवघडच झालं लोकांचं. कुठे साहेब, एखाद्याचा मेहनतीचा पैसा मला, तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं. बघा, या व्यतिरिक्त आमच्या तुमच्या त्या पुढच्या व्हिडिओची वाट बघतोच आहे की हा येईल साहेबाचा व्हिडिओ आणि परत मी आपल्या समोर पदर पसरवतोय, हात काय ते सगळं करून, आणि हे सगळं झालेलं आहे, लिगल कंप्लायन्सेस आणि सगळ्या गोष्टी. तर आजच्या व्हिडिओत एवढंच.